प्रिव्हियस लेक्चरला आपण कॉजेस ऑफ क्रीप आपण बघितले. त्यामध्ये 4 ते 5 कॉजेस बघितले आपण कोणत्या प्रकारे. तर फर्स्ट आहे वेव्ह ॲक्शन म्हणून. ओके, म्हणजे काय होतं की वेव्ह ॲक्शन म्हणून म्हणजे क्रीप फॉर्मेशन जे होतं ओके ते त्या लोडिंग फॅक्टरमुळे डिप्रेशन बिलो दी व्हील लोडमुळे काय होतं त्या रेलवर दबाव होतो आणि त्यामुळे त्या रेल्स काय होतं क्रीप फॉर्मेशन क्रिएट होऊ शकते बिकॉज ऑफ दी वेव्ह ॲक्शन. सेकंड पॉईंटला आपण परस्युशन थिअरी, त्यामध्ये काय होतं रिअर एंड जो असणार आहे एखाद्या रेलचा ओके तो लोडिंग फॅक्टरवर डिप्रेस झाल्यामुळं ऑदर किंवा नेक्स्ट जो रेल एंड असणार आहे त्याच्यावरती काय होतं काही प्रमाणात इम्पॅक्ट क्रिएट होतो ओके. आणि त्याच्यामुळे सुद्धा काय होतं त्यामध्ये काय होऊ शकतं क्रीप फॉर्मेशन होऊ शकते ओके. थर्ड आपण बघितलं की अलाइनमेंट जर प्रॉपर नसेल किंवा अलाइनमेंट कर्व पोर्शनला असेल किंवा कर्व पोर्शनच्या ठिकाणी काय होतं मॅक्झिमम प्रमाणात क्रीप क्रिएट होऊ शकतात ओके. नेक्स्ट आपण बघितलं की ॲट द टाइम ऑफ ॲक्सेलरेशन किंवा स्टार्टिंग ज्यावेळी एखादी ट्रेन होत असते त्यावेळी थ्रस्ट क्रिएट करत असते त्यावेळी सुद्धा काय होतं क्रीप फॉर्मेशन होऊ शकतं. आणि लास्टली आपण बघितलं की ॲट द टाइम ऑफ ब्रेक ज्यावेळी आपण अप्लाय करणार रेल ज्यावेळी ब्रेक अप्लाय करेल त्यावेळी सुद्धा काही प्रमाणात प्रेशर रेल काय करत असते त्या ट्रेन काय करत असते त्या रेलवरती क्रिएट करत असते त्यामुळे त्यावरती क्रीप फॉर्मेशन होत असतं. सो क्रीप म्हणजे काय नथिंग बट लॉजिट्युडनल मुवमेंट ऑफ रेल ओके. लॉजिट्युडनल मुवमेंट किंवा ती रेलची क्रिएट होत असते ते म्हणजे काय असेल क्रीप असेल ओके. तर आपल्याला प्रिव्हेन्शन ऑफ क्रीप कसं आपण काय शकतोय मेजर करू शकतोय किंवा आपण त्याला काय शकतोय मिनिमम करू शकतोय. तर फर्स्ट पुलिंग बॅक दी रेल टू ओरिजिनल पोझिशन आपण करू शकतोय ओके जेणेकरून ती काय होईल क्रीप विजिबल होईल. सेकंड प्रोव्हिजन ऑफ अँकर्स अँड अँटी क्रिपर शुड बी डन करू शकतोय आपण. नेक्स्ट वन शुड इन्क्रीज दी नंबर ऑफ स्लीपर्स पर रेल लेंथ आपण करू शकतोय इन्क्रीज करू शकतोय. नेक्स्ट वन शुड प्रोव्हाइड सफिशियंट बलास्ट अँड पॅकेज विथ केअर. हे केल्यामुळे काय होतं आपण जी काही क्रीप आहे ती मिनिमाइज करू शकतो ओके. आता ह्याच्या पुढे आपल्याला एक नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे काय की मेजरमेंट ऑफ क्रीप ओके. क्रीपचं मेजरमेंट कशा पद्धतीने केलं जातं ओके. कारण की क्रीप किती फॉर्म होते हे आपल्याला कळणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळे क्रीप ऑफ मेजरमेंट खूपच काय महत्त्वाचा हा मध्ये पॉईंट असणार आहे ओके. तर क्रीप इंडिकेटर इज युज्ड टू मेजर दी क्रीप ओके. त्यासाठी काय केलं जातं क्रीप इंडिकेटर केलं जातं आणि ह्या डायग्राम क्लिअर होतं. त्यामध्ये 2 रेल दिलेले आहेत ओके. दी आर 2 रेल्स. ह्यातील जे काय अंतर आहे त्याला आपण काय म्हणतोय गेज. 2 रेल्स स्लीपरवरती रेस्ट होणार आहेत आणि स्लीपर बलास्टवरती रेस्ट होणार आहेत. ऑन बोथ साइड ऑफ रेल्स there is a provision of creep indicator ओके. आता क्रीप इंडिकेटरला स्ट्रेट स्ट्रिंग काय केली जाते यामध्ये काय केली जाते फॉलो केली जाते ओके. नेक्स्ट आफ्टर लेइंग ट्रॅक 2 posts of rails are embedded on both sides of the track such that the line joining center of these post is perpendicular to the center line of the track ओके. आता ही जी लाईन असणार आहे ती काय असेल हे सेंटर लाईन ऑफ ट्रॅकला काय असेल बरोबर परपेंडिक्युलर असेल ओके. त्यामध्ये हिची जी काय टॉप लेवल आहे ती या स्लीपरची टॉप लेवल स्ट्रिंगची टॉप लेवल आणि स्लीपरची टॉप लेवल काय असणार आहे सेम असेल ओके. चिजल मार्क्स आर मेड ऑन द पोस्ट अँड द थिन स्ट्रिंग इज स्ट्रेच्ड between them where string is touches bottom plane of rail marks are also made. याप्रमाणे काय केलं जाते या फ्लॅट बॉटमवरती यामध्ये चिजल मार्क केला जातो ओके. आणि जो क्रीप ॲट दी टाइम ऑफ ट्रेन जेव्हा मूव्ह होईल आणि जी क्रीप फॉर्म होईल ती काय केली जाते या पद्धतीनं चिजल मार्क करून तो जो डिफरन्स आहे तो डिफरन्स काय केला जातो त्या स्ट्रिंगमधला आणि त्या फ्लॅट बॉटम त्या चिजल पॉईंटमधला तो काय केला जातो मेजर केला जातो. ती म्हणजे काय असेल क्रीप. ती काय असणार आहे लॉन्जिट्युडनल मुवमेंट असणार आहे ओके. मॅक्झिमम क्रीप आपल्याला काय करायला पाहिजे अवॉइड केली पाहिजे. सो क्रीप किती डेव्हलप होते हे खूपच कळणं गरजेचं आहे ओके. तर ती ह्या प्रकारे काय केलं की मेजरमेंट केली जाते. त्यामध्ये हा क्रॉस सेक्शन आहे हा प्लॅन दिलेला आहे. ह्या रेल्स प्रमाणे काय केलं जातं हे रिंग स्ट्रेच केली जाते. फ्लॅटच्या बॉटमला चिजलनं मार्क केलं जातं आणि ती जी काय क्रीप डेव्हलपमेंट आहे ती काय केली त्यामध्ये मेजर केली जाते ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे स्लीपर. क्रीप फॉर्मेशन झालं. आता स्लीपर म्हणजे काय प्रिव्हियस लेक्चरला आपण रेल म्हणजे काय आपण बघितलं. रेल गेज म्हणजे काय आपण बघितलं. रेलचे टाईप आपण बघितलं. त्यामध्ये डबल हेड बुल हेडेड आणि फ्लॅट फुटेड रेल आपण बघितले. आता रेल ज्याच्यावरती रेस्ट होणार आहे स्लीपर ते स्लीपर म्हणजे काय आपल्याला ह्या लेक्चरला काय करायचं आहे स्टडी करायचं आहे ओके. तर आता स्लीपर बघायला गेलं तर काय करतं की रेलचा जो लोड येणार आहे किंवा पूर्ण ट्रेनचा जो लोड येणार आहे तो काय करणार आहे बलास्टवरती स्प्रेड करणार आहे ओके. तर ते स्लीपरचे टाईप बघितले तर एकूण आपल्याला स्लीपर म्हणजे काय आपण बघूया पहिल्यांदा. दीज आर दी मेंबर्स लेड ट्रान्सवर्सली अंडर दी रेल फॉर
सपोर्टिंग अँड फिक्सिंग देम ॲट दी गेज डिस्टन्स अपार्ट आर नोन ॲज स्लीपर. स्लीपर म्हणजे काय, रेलला सपोर्ट करण्यासाठी, लोड ट्रान्सफर करण्यासाठी जो कंपोनंट पार्ट असणार आहे तो म्हणजे काय, नथिंग बट स्लीपर्स. आता फंक्शन्स ऑफ स्लीपर काय करणार आहे, रेलचा जो लोड आहे तो किंवा व्हीलचा लोड तो काय करणार आहे, थ्रू आउट द ग्राउंड सपोर्ट म्हणजे काय प्लेस करणार आहे. त्यानंतर रेल प्रॉपर अलाइनमेंट मध्ये ठेवण्यासाठी मदत करणार आहे किंवा डिस्ट्रीब्यूट लोड ओव्हर दी लार्जर एरिया करण्यासाठी स्लीपर खूपच महत्त्वाचा पार्ट करतात. किंवा इट गिव्ह स्टॅबिलिटी टू ऑल ओव्हर दी परमनंट एरिया. मला स्लीपर गेज सगळ्यांना ते काय करतं, स्लीपर स्टॅबिलिटी देण्यासाठी काय करतं, प्रयत्न करत असतं. ओके, व्हायब्रेशन जे काही ट्रेनमध्ये होणार आहे ते पण सुद्धा ते मिनिमाइज करण्यासाठी काय करतो आपण, स्लीपर काय करतो तर यूज केलं जातं. ओके, तर या सगळ्या गोष्टी काय स्लीपरशी रिलेटेड आहे. आता स्लीपर कसा असायला पाहिजे, आयडल रिक्वायरमेंट्स ऑफ स्लीपर आपण बघूया. स्लीपर हे नेहमी काय असलं पाहिजे, किंवा स्लीपर ही ड्युरेबल असायला पाहिजे, लॉंग लाईफ असली पाहिजे. इट जे त्याच्यावरचे जे काही लोड आहे ते लोड प्रॉपरली ते बलास्टवरती ट्रान्सफर केलं पाहिजे किंवा सब गेटवरती ट्रान्सफर केलं पाहिजे. ओके, त्यानंतर स्लीपरची जी काही इकॉनॉमिक जो पॉईंट आहे तो काय असला पाहिजे, इकॉनॉमिक असलं पाहिजे ते. ओके, त्यानंतर स्लीपर जे आहे ते एक इझिली किंवा कन्स्ट्रक्शन करता आलं पाहिजे. त्याचं जी कन्स्ट्रक्शन प्रोसिजर आहे किंवा इन्स्टॉलमेंटेशन प्रोसिजर आहे ती खूप किचकट असतं का म्हणे, इझिली त्या सगळं इन्स्टॉल झालं पाहिजे. ओके, त्यानंतर ना त्याचं कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन आहे किंवा मेंटेनन्स जो खर्च आहे किंवा मेंटेनन्स ऑपरेशन ते काय असलं पाहिजे, इझी असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी काय तर रिक्वायरमेंट्स ऑफ स्लीपर्स आहे. ओके, म्हणजे एखादं स्लीपर हे कसं असायला पाहिजे त्या संदर्भात आपण काय केली, माहिती घेतली. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर ना अजून एक 2-3 सांगता येईल की स्लीपर आफ्टर युझिंग दॅट सर्टन पिरियड त्याचा स्क्रॅप व्हॅल्यू ती काहीतरी मिळाली पाहिजे, अशा प्रकारची स्लीपर हे सुद्धा असले पाहिजेत. ओके, आता आपल्याला स्लीपर म्हणजे काय समजलेलं आहे. ओके, स्लीपरच्या पुढचा पार्ट आहे टाइप्स ऑफ स्लीपर. ओके, स्लीपर म्हणजे काय, त्यानंतर टाइप्स ऑफ स्लीपर. तर एकूण आता 3 प्रकारचे स्लीपर्स म्हणजे आपल्याला आपल्या सिलेबसला आहे. फर्स्ट आहे तो वुडन स्लीपर, सेकंड आहे मेटल स्लीपर आणि थर्ड आहे कॉन्क्रीट स्लीपर. आता वुडन स्लीपर म्हणजे काय, तर प्रिव्हियसली किंवा अगोदरच्या काळात ज्यावेळी जंगल भरपूर होती किंवा भरपूर प्रमाणात ट्रीज होत्या. ओके, त्यावेळी काय करायचे, चांगल्या प्रकारचं जे झाड असेल किंवा चांगल्या प्रकारचं लाकूड असेल, जे चांगलं वेल सीझन म्हणतो आपण त्याला, चांगल्या प्रकारे त्याचं काय झालं, त्यातील क्षार जे काही हे असेल पाण्याचं प्रमाण ते रिमूव्ह केलेलं असेल, जे काय असेल त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं डिफेक्ट नसेल, क्रॅक नसतील, अशा प्रकारचं जे काय टिंबर आहे ते घेतलं जातं. ओके, आणि त्याला 120 काय केलं जातं, ॲडझनिंग केलं जातं. ॲडझनिंग म्हणजे काय कट केलं जातं. ओके, आणि ते जे काही रेल्स आहेत ते रेल्स काय केलं त्या स्लीपरमध्ये बसवले जातात. ओके, तर हे रेल्स त्या स्लीपरमध्ये बसण्यासाठी एक प्रकारचं स्पाइक्स यूज केलं जातं, फिक्स्चर यूज केलं जातं. ओके, ते म्हणजे काय, डॉग स्पाइक्स. त्यामुळे काय होतं, रेल आणि स्लीपर प्रॉपरली काय करते, एकमेकांना होल्ड केलं जातं. दीज आर दिस डॉग स्पाइक्स प्रोव्हाइडेड इन बिटवीन दी स्लीपर्स. ओके, आणि त्यासाठी जो स्लोप प्रोव्हाइड केला जातात काय तो किती असतोय, 120 हा स्लोप त्यामध्ये प्रोव्हाइड केला जातो. ओके, तर हे काय आलं वुडन स्लीपर. परंतु वुडन स्लीपर हे सुद्धा ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आहेत. त्याचं काय असतं ॲडव्हान्टेज, त्याचं कटिंग आपल्याला प्रॉपरली करता येतं. ओके, त्यानंतर इझिली अवेलेबल होतं, ते इकॉनॉमिक दृष्ट्या सुद्धा काय ते खूपच कमी खर्चिक आहे. अशा सगळ्या ॲडव्हान्टेजमधून डिसॲडव्हान्टेज काय असणार आहे की त्याचं जे काही मेंटेनन्स खर्च आहे तो जास्त आहे. इन्फेक्ट्स किंवा त्याला आपण काय म्हणतो इन्सेक्ट्स आल्यानंतर ती वाढवी लागू शकते, त्यामुळे ते खराब होण्याचं प्रमाण काय कमी आहे. मेंटेनन्स खर्च काय याचा खूपच जास्त आहे. ओके, आणि अशा सगळ्या गोष्टी किंवा सीझन बाय सीझन ते काय चेंज करावं लागतं. पावसाळ्यामध्ये त्याला हे येऊ शकतं, डिफेक्ट्स क्रिएट होऊ शकतात. अशा गोष्टींमध्ये जे काय होतं डिसॲडव्हान्टेज क्रिएट होतात आणि त्यामध्ये बॅक लागेल. ओके, त्यानंतर आपण आता जे नेक्स्टला वापरलं आफ्टर वुडन्स जे वापरलं ते आहे मेटल स्लीपर. ओके, आता मेटलमध्ये सुद्धा कास्ट आयर्न स्लीपर सुद्धा यूज करतात किंवा मेटलमध्ये अजून स्टील आयर्न सुद्धा काय स्टील स्लीपर सुद्धा काय यूज केले जातात. ओके, जे काय 2 रेल्स आहेत ते रेल्स या स्लीपरवरती मेटलच्या स्लीपरमध्ये रेल्स जातात 86 mm च्या. ओके, आणि प्रॉपरली लोड काय करतात, ट्रान्सफर करतात. सेम जसे ॲडव्हान्टेज आहे तसे त्याचे काय ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आहेत. ओके, मेटल स्लीपरची स्ट्रेंथ खूपच चांगली आहे वुडनपेक्षा, किंवा मेटल स्लीपर आहे ते लॉंग लाईफ आहे, ड्युरेबल आहे. बट त्याचं डिसएडव्हान्टेज काय की ते जे काय होतं ते कोरोगेशन असेल ते काय होतं हॅपन्स होतं आणि त्याच्यामध्ये जी स्ट्रेंथ जी काय ती नाव बाय डेज कमी होऊ शकते. पावसाच्या ह्याच्यामध्ये ते काय होतं त्याची स्ट्रेंथ ही कमी होत जाते किंवा वेस्ट सीझनच्या सगळ्या इफेक्टमुळे ते काय होतं त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स क्रिएट होऊ शकतात. सो दीज आर दी ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. ओके,
आणि लास्टला आपल्याला आता बघायचं आहे कॉन्क्रीट स्लीपर्स.